हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी आंबट गोड तिखट अशी चवीची अप्रतिम होणारी छान कढी कशी बनवायची ते बघणारच आहोत. कढी करायला तेवढी सोपी आहे. तर काय करायचं इथं, मस्त अशी छान चिंच सोललेल्या चिंच घ्यायच्या, 1-2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या, 2 तासासाठी भिजत घालून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पारंपरिक ही रेसिपी अगदी जुन्या काळातली 100-150 वर्षापूर्वीची ही रेसिपी आहे. करायला पण तेवढी सोपी आहे आणि चवीला पण तेवढीच अप्रतिम आहे. तर इथं मी पाणी ना नितरून घेते, 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि नंतर भिजत घालणार आहे 2 तासासाठी. तर बघू शकता. आणि तुम्ही मिक्सरला असं स्वच्छ धुवून मिक्सरला सुद्धा दळून घेतली ना तरी चालेल, कारण की बारीक असल्यामुळे ना मिक्सरला छान अशी गाळ होऊन जाते. तर आता आपली इथं 2 तासासाठी भिजत घातलेली आहे. तर मी छान आता चाळणीच्या साहाय्याने ना गर खाली काढून घेणार आहे अशा पद्धतीने. अगदी 5 मिनटाचंच काम आहे बरं का हे. तर छान तयार होतं, बघू शकता. आता आपण याच्यावर थोडं पाणी टाकून घेतलं, अशा पद्धतीने चाळून घ्यायची आहे. म्हणजे जो गर असतो ना तो खाली निघून गेलेला आहे आणि स्वतःवरतीच राहिलेला आहे. तर आता आपलं मस्त छान अशा पद्धतीने गर काढून झालेलं आहे. आता इथं गर काढून झाल्यानंतर आहे ना, मी डाळीचं पीठ आहे ना 1 चमचा घेतलेलं आहे बरं का, जास्त न घेता अशा पद्धतीने. आता व्यवस्थित विस्करने छान मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने. आता गॅस चालू करून घ्यायचा. आता फोडणीची तयारी करूया. मस्त छान तुपाची फोडणी देणार आहे. तर इथं जिरं, लवंग, मिरी टाकून घेतली, छान अशी तडतडून फोडणी घ्यायची आहे. तर जिरं टाकून घेतलं, मोहरी होती, 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकून घेतल्या, हिरवी मिरची टाकून घेतली, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि तूप असल्यामुळे ना त्याचा धुवा उडतोच थोडाफार. तर अशा पद्धतीने ना मस्त फोडणी देऊन घ्यायची आहे. आता जे काढलेलं होतं चिंचेचं पाणी ना ते टाकून दिलेलं आहे, हळद टाकून दिलेली. आता व्यवस्थित चाळून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने. करायला खूप सोपी आहे, चवीला खूप अप्रतिम होते. नक्कीच एकदा करून बघा. आता आपण गूळ टाकून घेणार आहोत बरं का. तर गूळ टाकून घेतला, त्याच्यानंतर आहे ना 5 मिनटासाठी उकळून घेणार आहोत. अजिबात गूळ वगैरे टाकल्याने फुटत नाही बरं का, मस्त होते आणि अगदी 2-3 दिवससुद्धा राहते. तुम्ही एकदा करून बघा. आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं छान मस्त अशी ना आपली कढी उकळून तयार झालेली आहे. तर आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्ही कशासोबत खाऊ शकता, तर भातासोबत. तर खूपच मस्त, अगदी स्वर्गसुख वाटतं भातासोबत खाल्ल्यामुळे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा.